स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बाही जे आहे ब्लाउजला कशा पद्धतीने अटॅच करायचं, माप कशा पद्धतीने घ्यायचं, न्यू ट्रेंडिंग बाही कशा पद्धतीने अटॅच करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। इथं तुम्ही पहा, बाहीवरून माप घ्यायचे आहेत, 2 वर इथं मार्किंग करून घ्यायचे आहे। बाही जी आहे ते मी कट करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, त्याच्यानंतर इथं 3 वर मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। दुसऱ्या साइडने पण सरळ पद्धतीने 2 वर मार्किंग करायचे आहे, त्याच्यानंतर 3 वर मार्किंग करायचे आहे सरळ पद्धतीने। इथं लक्षपूर्वक पहा, अस्तरला मी बाही अटॅच करत आहे पहिल्यांदा, तुम्ही इथं पहा। त्याच्यानंतर इथं जे बाही आहे ते इथं घ्यायचे आहे सरळ पद्धतीने। आता इथं लक्षपूर्वक पहा, जे आपण मार्किंग करून घेतलेले आहे 3 वर, त्याच्यावर असं व्यवस्थितपणे ठेवायचं आहे प्रॉपर पद्धतीने आणि स्टिचिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। न्यू ट्रेंडिंग बाही अस्तरला मी अटॅच करून दाखवत आहे, त्याच्यानंतर ब्लाउजला पण मी अटॅच करून दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे। सोपी आणि सिंपल पद्धत आहे। स्टिचिंग करून घेत आहे मी। स्टिचिंग करता वेळेस एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे प्रॉपर पद्धतीने अशा पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा, घाई गडबड करायची नाही स्टिचिंग करता वेळेस। न्यू ट्रेंडिंग बाही ब्लाउजला कशा पद्धतीने अटॅच करतात ते मी तुम्हाला सांगत आहे, एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे। आता मी इथं स्टिचिंग करून घेत आहे। स्टिचिंग करता वेळेस एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करायचं आहे, गडबड करायची नाही। अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। माझी जी पद्धत आहे खूप सोपी आणि खूप सिंपल पद्धत आहे मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। तुम्ही एकदा बघाल तर तुम्हाला लक्षात बसेल अशी माझी पद्धत आहे सांगायची। तुम्ही इथं पहा, एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करायची आहे। बाहीचा जो मधला कपडा आहे तो प्रॉपर पद्धतीने एकावर एक टिप मारायची आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर इथं खालच्या साईडने पण आपण 3 वर मार्किंग करून घेतलेली आहे ना, त्याच्यावर प्रॉपर पद्धतीने बाहीचा जो कपडा आहे तो ठेवायचा आहे। बाहीचे डिझाइन आहे बनवलेली ते व्यवस्थितपणे येणार आहे अशा पद्धतीने ठेवल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता, एकदम व्यवस्थितपणे मी स्टिचिंग करत आहे प्रॉपर पद्धतीने। अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करू शकता। इथं मी बाहीला अस्तर अटॅच करत आहे, कारण तो आतल्या बाजूने असणार आहे, वरच्या बाजूने बाही दिसणार आहे, त्यामुळे अस्तरचाच कपडा मी ठेवणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे प्रॉपर पद्धतीने। तुम्ही इथं पहा, अशा पद्धतीने किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करू शकता। खूप सोपी आणि खूप सिंपल पद्धत आहे व्यवस्थितपणे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही आता इथं पहा, मी ब्लाउजला कशा पद्धतीने अटॅच करून दाखवते, इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा। आता तुम्ही पहा, व्यवस्थितपणे आलेली आहे, फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे। आता मी इथं ब्लाउज घेतलेला आहे, ब्लाउज प्रॉपर पद्धतीने मी स्टिचिंग करून घेतलेला आहे। बाही ब्लाउजला अटॅच करता वेळेस एकदम व्यवस्थितपणे बाही अटॅच करता आली पाहिजे, हे पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे। इथं तुम्ही पहा, ब्लाउज जो आहे ते मी घेतलेला आहे, ब्लाउज एकदम व्यवस्थितपणे ठेवायचा आहे सरळ पद्धतीने। त्याला आपण बाही अटॅच करणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थितपणे ठेवायचा आहे सरळ पद्धतीने। बाही अटॅच करता वेळेस मच्छी कट देणं खूप महत्त्वाचं आहे। कोणते पण ब्लाऊज शिवा तुम्ही मच्छी कट द्यायचा असतो बाहीला। आता मी इथं तुम्हाला सांगत आहे मच्छी कट कशा पद्धतीने द्यायचा, माप कसे घ्यायचे। इंची टेप घ्यायची आहे आणि मच्छी कटचा आकार देऊन घ्यायचा आहे।
इंची टेप घेऊन व्यवस्थितपणे 2 वर मार्किंग करून घ्यायचे आहे। बाहीच्या एकदम मधोमधून माप घ्यायचा आहे। 2 वर मार्किंग करून घेतल्याच्या नंतर मच्छी कटचा आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने प्रॉपर पद्धतीने व्यवस्थितपणे इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा। अशा पद्धतीने आता मी इथं त्याच्या वरतून स्टिचिंग करून घेते। त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। आता जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आता मी इथं तुम्हाला कट करून दाखवते एक्स्ट्राचा जो कपडा आहे। त्याच्यानंतर बाही मी तुम्हाला ब्लाउजला अटॅच करून दाखवते सरळ आणि सोप्या पद्धतीने। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगत आहे। आता तुम्ही इथं पहा ब्लाउज जे आहे ते घ्यायचं आहे व्यवस्थितपणे अशा पद्धतीने। बाही जे आहे बाहीचा जो मच्छी कट दिलेला आकार जो असतो तो समोरच्या साईडने घ्यायचा आहे। मच्छी कट ज्या साईडने दिलेला असते समोरच्या साईडने मच्छी कटचा आकार आलेला पाहिजे बाहीचा। इथं एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, मी तुम्हाला सांगत आहे समोरच्या साईडने फ्रंट साईडने मच्छी कट आपण जे आकार दिलेला आहे ते समोरच्या साईडने व्यवस्थितपणे बाहीला ठेवायचा आहे प्रॉपर पद्धतीने। इथं गोष्ट लक्षात ठेवायची आहे। त्याच्यानंतर बाही अटॅच करून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे शोल्डरच्या साईडने अशा पद्धतीने। मधोमध बाहेर ठेवून मग स्टिचिंग करून घ्यायची आहे। स्टिचिंग करता वेळेस ब्लाउजचा किंवा बाहीचा कपडा ओढायचा नाही, बिलकुल एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करायची आहे। बाही अटॅच करता वेळेस ब्लाउजला व्यवस्थितपणे स्टिचिंग करायची आहे अशा पद्धतीने। ब्लाउजचा जो कपडा असतो तो सोयशा ठेवायचा आहे, बाहीचा जो कपडा आहे तो उलटा ठेवायचा आहे। इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। तुम्ही ज्यावेळेस स्टिचिंग करता त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल। आता मी इथं स्टिचिंग करून घेत आहे सरळ पद्धतीने। जेव्हा आपण ब्लाउज स्टिचिंग करतो तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्ट लक्षात येत जाते। अशा पद्धतीने मी इथं स्टिचिंग करून घेत आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे व्यवस्थितपणे। इथं तुम्ही पहा एकदम प्रॉपर आलेली आहे, एक्स्ट्राचा कपडा उरलेला नाही। अशा पद्धतीने ब्लाउजचे माप घेऊन ब्लाउज कटिंग केल्याच्या नंतर प्रॉपर अशी स्टिचिंग करता येते। त्याच्यानंतर इथं तुम्ही पहा डबल टिप मारून घ्यायची आहे। ब्लाउज कोणता पण ब्लाउज स्टिचिंग करता वेळेस फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे। फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे। ब्लाउज फिटिंगला खूप महत्त्वाचा बसला पाहिजे, फिटिंगला पण प्रॉपर असा बसला पाहिजे ब्लाउज। अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करा ब्लाउज। तुम्ही इथं पहा मी स्टिचिंग करून घेत आहे। माझे जे ब्लाउज असतात ते ब्लाउज मी फिनिशिंग पण खूप सुंदर येते, ब्लाउज फिटिंगला पण खूप सुंदर बसतात। अशा पद्धतीने मी ब्लाउज स्टिचिंग करते माझ्या कस्टमरचे व्यवस्थितपणे। अशा पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगायचा प्रयत्न करत आहे। आता मी इथं स्टिचिंग करून घेत आहे। लेस जे आहे तो मधीच आलेली आहे तो थोडीशी इथं कट करून घ्यायची आहे म्हणजे सुई तुटायला नको, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे। त्याच्यानंतर इथं डबल टिप मारून घ्यायची आहे। बाही अटॅच करता वेळेस डबल टिप मारायची आहे, डबल शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थितपणे। कोणती पण बाही अटॅच करा, बाहीला फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे। बाही अटॅच करता वेळेस मच्छी कट देऊनच बाही अटॅच करायची आहे अशा पद्धतीने प्रॉपर व्यवस्थितपणे। खूप सोप्या आणि खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, करत आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा न्यू ट्रेंडिंग बाही अटॅच केल्याच्या नंतर कशी दिसते तुम्ही इथं पहा।
फिनिशिंग पण खूप सुंदर येते मैत्रिणींनो. सध्या ट्रेंडमध्ये चालू आहे बाही. त्या बाहीची कटिंग मी तुम्हाला सांगितलेली आहे, स्टिचिंग पण सांगितलेली आहे. व्हिडिओ आल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. अशा पद्धतीने ब्लाऊज घातल्याच्या नंतर पण खूप सुंदर दिसते ही बाही डिझाईन. अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा. व्हिडिओ आल्यास व्हिडिओला एक लाईक करा. अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता. सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे.